भारताने T20 विश्वचषक जिंकला। त्याची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा या T20 विश्वचषकाच्या मुंबईमध्ये निघालेल्या विक्ट्री परेडची देखील झाली। आणि ही विक्ट्री परेड शक्य झाली ती म्हणजे केवळ मुंबई पोलिसांमुळे। जे काही मुंबई पोलीस त्यावेळी हजर होते त्यातील 12 जणांचा आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यातर्फे प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की किती मोठं हे आव्हान होतं। सर, अगदी 24 तास आधी तुम्हाला कळलं होतं की अशा प्रकारची विक्ट्री परेड निघणार आहे, नियोजन करायला तुम्हाला वेळ नव्हता, असं असताना देखील मुंबई पोलिसांनी नियोजन केलं आणि सगळं सुरळीत पार पडलं। किती अभिमान वाटतो तुम्हाला? नक्कीच खूप अभिमान आहे। मुंबई पोलीसचा आपण एक भाग आहोत आणि हे चॅलेंजिंग टास्क होतं नक्कीच, कारण अपेक्षेपेक्षा जास्त पब्लिक इथे जमा झालं होतं। पब्लिक खूप उत्सुक होतं त्यांच्या प्लेयर्सला बघायला आणि त्याचवेळी आमचा एक टास्क होता की कुठेही असा अनुचित प्रकार घडू नये, जो काही दिवसांपूर्वी आपल्या भारतात घडलेला आहे, असा कुठलाही प्रकार इथे होऊ नये। त्या अनुषंगाने आमचा सगळा प्रयत्न होता आणि वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे आम्ही त्या फॉलो करत होतो। खूप चॅलेंजिंग टास्क असल्या तरी आमच्या मुंबई पोलीसची एक टीम होती आणि त्या टीमने खूप चांगले एफर्ट्स घेतले, त्याच्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि म्हणूनच मला अभिमान आहे, मी मुंबई पोलिसचा एक भाग आहे। आम्ही स्वतः देखील तिकडे होतो, गर्दी वाढतच चालली होती। एक वेळ अशी आली होती की आता विक्ट्री परेड होईल की नाही, शक्य आहे की नाही, असा देखील प्रश्न पडला होता। तुम्ही देखील तिथेच होता, गर्दी बघून तुम्हाला देखील भीती वाटली असेल, कसं तुम्ही मग पुढे विक्ट्री परेड सुरळीत पार पाडली? आम्हाला असा अभिमान आहे की आम्हाला जो प्लॅनिंग दिला होता, जी इंडियन टीम होती ती इंडियन टीम NCP ते वानखेडे स्टेडियम हा जो प्रवास आहे, रॅली आहे, ही रॅली व्यवस्थित सुस्थितीत कोणताही अनुचित प्रकार न होता ती नेऊन वानखेडे स्टेडियमला नेणे आणि ती जो प्रोग्राम होता तो प्रोग्राम सक्सेस करणे हा एक टास्क होता दिला होता आमच्या वरिष्ठांनी। माननीय वरिष्ठ विशेष करून माननीय पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त, ॲडिशनल CP साऊथ झोनवन सर, तसे माझे सिनियर PI निलेश बागुल साहेब आणि माझे इतर ब्रदर ऑफिसर्स आणि कलिग आणि अंमलदार आणि महिला वर्ग अधिकारी आणि अंमलदार या लोकांना जो ब्रीफिंग केली होती की आपला टास्क काय आहे आणि हा आपला टास्क संपूर्णपणे यशस्वी करायचा आहे। ज्याप्रमाणे इंडियन टीमने एक टास्क जी ट्रॉफी विजय केली होती तसाच एक क्षण आपला येईल आणि तो आपल्याला पार पाडायचा आहे। हा उद्देश मनामध्ये ठेवूनच आम्ही लोकांनी सगळ्या टीमने एकजुटीने एकपणाने काम केलेलं आहे। जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी झालेला आहे। हेच मला अभिमान वाटतो की दिलेला टास्क आम्ही पूर्ण केलेला आहे। आणि मुंबईकरांचं ज्या मुंबईकरांनी नरेंद्र पॉईंटला लाखोच्या संख्येने आलेले होते त्या लोकांना आम्ही पोलिसांतर्फे ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचना वेळोवेळी फॉलोअप करून पालन करून त्या लोकांना आम्हाला सहकार्य केले। त्या मुंबई नागरिकांचं पण आम्ही अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ या सगळ्या दरम्यान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका मुलीला भोवळ आली होती। त्या सईद पिंजारी यांनी त्या मुलीला खांद्यावर घेऊन तिला हॉस्पिटलला नेलं। काय नेमकी तिथली परिस्थिती होती आणि तुम्ही कशा प्रकारे या महिलेला गर्दीतून हॉस्पिटलला नेलं? अचानक गर्दी वाढल्याने भरपूरशा मुलींना, महिलांना, लहान मुलांना श्वास घेण्यासाठी त्रास व्हायला लागला, त्यांचा जीव गुदमरायला लागला। अशा अवस्थेत त्यांची स्टॅम्पेड झाली, त्यामुळे ती महिला खाली पडली, तिला बेशुद्ध झाली, चक्कर आले। ती आमच्यासोबत ड्युटी करत असताना गौरी म्हणून एक आमची पोलीस कॉन्स्टेबल होती, तिच्या निदर्शनास आली। तिला उचलण्याचा प्रयत्न केला, तिच्याकडून ते उचलल्या नाही गेली। त्या कारणास्तव तिने मला आवाज दिला, त्यामुळे मी तिथं पोहोचलो आणि मी तिची मदत केली आणि आम्ही दोघांनी मिळून तिला त्या गर्दीतनं सावरत तिला कडेला नेलं आणि तिला पाहिजे ते प्राथमिक उपचार केला आणि तिला पाणी वगैरे देऊन चॉकलेट्स वगैरे खाऊ घालून तिची तब्येत स्थिर होईपर्यंत आम्ही तिथंच थांबलो। त्यानंतर आम्ही तिला व्हॅनकडे पाठवलं। या सगळ्यामध्ये मुंबई पोलिसांच्या महिला देखील पुढे होत्या, आपल्यासोबत काही कॉन्स्टेबल देखील आहेत। तुम्ही तिकडे स्वतः होता, पण गर्दी प्रचंड होतं। असं असताना देखील तुम्ही जी इंडियन टीमची व्हॅन होती तिच्यासाठी मार्ग काढून दिलात। किती डिफिकल्ट, किती मोठं आव्हान होतं? आमच्यासाठी हे पब्लिक आम्ही पहिल्यांदाच पाहिलं होतं। आम्हाला म्हणजे असं वाटत पण नव्हतं कधी की एवढं सारं पब्लिक आम्ही पाहू कधी। हा आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होता हा म्हणजे बंदोबस्त आमच्यासाठी। म्हणजे महिला, लहान मुले यांना बाहेर काढणं हे एक आव्हान झालं होतं
आणि आम्हाला आमच्या या सरांनी जी ब्रीफिंग घेतली होती तिथं समजवलं होतं की कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कोणत्या रीतीने हे करायचं, वर्तन करायचं, हे असं पूर्ण शिकवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण असे जोशमध्ये काम करत होतो. आम्हाला पण भरपूर सारे अनुभव आले की आम्हाला ढकललं गेलं पाठीमागं. मॉब कसा हँडल करायचं ते आम्ही पूर्णपणे स्वतःला सावरून आणि ठराविक जणांना मदतही केली आम्ही भरपूर. थँक्यू सर. सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे सर, सगळ्या स्तरातून तुमचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर असेल, प्रसारमाध्यमांवर असेल, आज मुंबई आयुक्तांनी देखील आपला सत्कार केला. जे इंडियन टीम ज्याच्यासाठी तुम्ही विक्ट्री परेड सक्सेस करून दाखवली त्यांनी देखील तुमचं कौतुक केलं. हे सगळं कौतुकाचा वर्षा होत असताना आपल्याला कसं वाटलं? खूप छान वाटतं, परंतु सिच्युएशन अशी झालेली होती की मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे वानखेडे स्टेडियम आणि नरिमन पॉईंट, आणि त्यात या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणे करता जे पब्लिक जमलेली होती आणि जसं गर्दी वाढत होती तसतसा काहीतरी सिच्युएशन बिघडू शकते असं वाटत होतं. परंतु सुदैवाने एक छोट्या मोठ्या घटना घडल्या, त्याच्यापेक्षा खूप मोठ्या घटना घडल्या नाहीत सुदैवाने, आणि त्याचा खूप चांगलं वाटतं की दुर्घटना घडली नाही. खूप बरं वाटतं आहे. आपण बघितलं की या जवळपास 12 जणांचा आज मुंबई पोलीस आयुक्तांतर्फे सन्मान करण्यात आलेला आहे, सत्कार करण्यात आलेला आहे. मात्र हे यश हे केवळ या 12 जणांचं नसून हे संपूर्ण मुंबई पोलिसांचं आहे, ज्यांनी इंडियन क्रिकेट टीमसाठी विक्ट्री परेड यशस्वी करून दाखवली. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल